नमस्कार. कठीण असणारा 15वा अध्याय आपण पाहतोय. दुसरा श्लोक जो आहे त्या दुसऱ्या श्लोकामध्ये ज्या 4 गोष्टी आपल्याला भगवंतांनी सांगितल्या त्याचं माऊलीने 144 ते 209 एवढ्या ओव्यांमध्ये त्याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलं. त्यातल्या 160 ओव्यांपर्यंत आपण आलो. आज त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. पण कुठले 4 मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा दुसऱ्या श्लोकातले भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले मुद्दे लक्षात घेऊया आणि त्याच्या आधारे पुढल्या ओव्यांचा अभ्यास करूया. आपण असं पाहिलं की हा जो ऊर्ध्वमूल वरती मूळ असणारा वृक्ष आहे, ज्याला संसार वृक्ष असं म्हटलं, त्याच्या फांद्या खाली आहेत आणि त्या अशा खालीवर सगळीकडे पसरलेल्या आहेत. म्हणजे मूळ वरती, फांद्या खाली. आता आपल्या लक्षात आलं ऊर्ध्वमूलाला शाखा, खाली फांद्या आहेत, पण त्या फांद्या ज्या आहेत त्या सगळीकडे पसरलेल्या आहेत. दुसरा मुद्दा असा त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितला की आता हे संसार वृक्ष आहे ना, त्यामुळे सत्व रज तम हे जे गुण आहेत, त्रिगुण, ह्या त्रिगुणांमुळे त्या वृद्धिगत झालेल्या आहेत. संसार वृक्षाचा विचार करतोय, एकीकडे झाड आणायचं डोळ्यासमोर, वरती मूळ आहे आणि खाली वृक्ष वाढतोय, पण एकीकडे तो संसार वृक्ष आहे, त्यामुळे त्याच्या ज्या फांद्या वाढल्यात त्या कसल्या आहेत तर सत्वरज तम या गुणांनी वृद्धिंगत झालेल्या फांद्या आहेत. तिसरा मुद्दा या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला सांगितला की आता त्याला त्या वृक्षाला पानं, ती पानं काय आहे तर मनुष्य त्रिगुणांनी निर्माण झालेलं हे सगळं जे काही विश्व आहे ते विषयरूप पानांनी भरलेलं आहे. म्हणजे वृक्ष जसा पानांनी डवरतो तसं विषय आपल्याला भोवताली पुष्कळ आहेत. आणि या वृक्षाची जी खाली म्हणजे फांद्यांची आता पुन्हा मुळं होत आहेत ती सगळीकडे पसरलेली आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे खाली म्हणजे काय, त्या खालीचा अर्थ पण आपण मागच्या वेळेस पाहिला होता की आपण 3 या पाहिल्या, स्वर्ग, मृत्यू, पाताळ. तर तसं त्यांनी मनुष्य याच्यामध्ये, मनुष्य लोकामध्ये म्हणूया, पृथ्वीवरती म्हणूया, अशी ती पसरलेली आहेत. या मनुष्य लोकापर्यंतचा विचार आपण मागच्या वेळेस करत होतो. 144 पासून 160व्या ओळीपर्यंत आपण आलो. असं पाहिलं की 4 मोठ्या फांद्या म्हणजे 4 खाणी. जसं आपल्याला माहितीच आहे, स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज अशा ज्या 4 प्रकार आहेत त्या 4 योनींमधून, म्हणजे ह्या मोठ्या 4 फांद्या आहेत आणि त्याला आणखीन उपफांद्या आणि रोज नित्य नव्या वेली अशा पुन्हा त्या एकमेकांच्यामध्ये गुंतलेल्या. आपण कल्पना करू शकतो की या 4 प्रकारांनी जे निर्माण झालेले काय 84 लक्ष योनीतले जीव आहेत, ते जीव हा जसा एकमेकांना मधला गुंता आहे. म्हणजे झाडाला फुटलेल्या फांद्या या नित्य नव्या आणखीन उपफांद्या फुटत आहेत, आणखीन वेली त्याला फुटत आहेत आणि अशा एकमेकांमध्ये गुंतलेत. बरं, वाऱ्याने एकमेकींमध्ये अडकत आहेत, उभ्या आडव्या कशाही त्या वाढत आहेत. आता कशामुळे वाढत आहेत तर आपण आता पाहिलं की विषय जसे वाढतात तसं विषय वासनांच्या गुंत्यात त्या सगळ्या वाढत आहेत. आणि या झाडाची ही अशी गुंतागुंत आपण 160व्या ओवीवरून पाहिली. कल्पना करू शकतो आपण की जसं झाडाला चांगला सूर्यप्रकाश मिळाला, खत पाणी व्यवस्थित मिळालं की झाड जसं डबरतं, झाडाची चांगली वाढ होते, तसं या संसार वृक्षाच्या फांद्या वाढत आहेत. अगदी सुरुवात करताना विचार केला होता तर कसं केलं होतं तर मूळ शाखा काय तर ब्रह्मदेव, या ब्रह्मदेव त्यापासून देवयोनी, देवयोनीतून मानवयोनी आणि मग तिर्यक योनी. या आत्ता म्हटलं तसं या सत्वरज तमगुणांमुळे हा संसार वृक्ष वाढला आहे. यातला आपल्या दृष्टीने आणि एकंदर सर्व गोष्टी विचार केला तर मनुष्य योनी जी आहे ती कर्मप्रधान आणि त्याचा विचार आपल्याला जास्त करायचा आहे. त्यामुळे विषयांमुळे कर्म, कर्मामुळे विषय हे वाढत जातं. मनुष्य जन्म आहे, सभोवताली विषय आहेत, त्या विषयांमध्ये अडकतोय, त्यासाठी कर्म करावं लागतंय. मग कर्म केलं की त्या विषयांची पूर्ती होते, मग इच्छापूर्ती झाली, मग अजून पाहिजे असं वाटतं, मग अजून पाहिजेमध्ये अहंकार आहे, लोभ आहे, आसक्ती आहे, अशा सगळ्या गोष्टी येतात. मिळालेलं आहे ते अधिक मिळावं असं वाटायला लागलं की त्याची धडपड वाढते. हे सगळं जे की चक्र आहे ते या मनुष्य योनीमध्ये आहे असं आपण खरं तर मी सुरुवातीला म्हटलं की 15वा अध्याय थोडा अवघड आहे त्याचं, पण माऊलीने ह्या ज्या पद्धतीने आपल्याला हळूहळू पुढे नेलं आहे तसं वाटतं अरे हां हो असं घडतं खरं. आता माऊली आपल्याला 161व्या ओळीपासून अधिक सांगतात. हे 4 मुद्द्यातलं आपलं पहिलं झालं, उभ्या आडव्या फांद्या वेली वगैरे वाढल्या. आता आपण विचार करणार आहोत ह्या विषय वासनांचा
ती पानं आहेत ना, पानं केवढी झाडाला डवरलेलं आहे झाड, तसं याला सुद्धा विषय वासनामुळे कसं डवरलंय ते वर्णन माऊली करतात. 161 ओळी पाहूया. आणि शब्दाधिक सुहावे, सहज रंगे हवावे, विषय पल्लव नवे नित्य होते. शब्दाधिक, शब्द आधी, शब्द स्पर्श रूप रस गंध हे आपले 5 विषय. याचं काय होतं, रंगे म्हणजे अगदी आकर्षक मोह, या सगळ्या शब्द स्पर्श रूप रस गंध या सगळ्या विषयांचा एक आकर्षक मोह, सहज सुहावे, सुहावे म्हणजे मोहाने काय होतं, तर नवी नवी विषयरूप पालवी फुटले. नव्या नव्या गोष्टी आपल्याला हव्याव्याशा वाटतात, नवीन नवीन दिसतं. आता खरं तर आहेच, आपण कितीही म्हटलं तरी जरा कुठल्या तरी एक्झिबिशनवर चक्कर मारली की किती नवीन नवीन गोष्टी दिसतात. त्यामुळे ह्या तर गोष्टी आहेतच की आपल्या हे जे 5 विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, या इंद्रियांच्या मार्फत ह्याच्या विषयांचा आपण उपभोग घेतो. त्याच्यासाठी नवनवीन या वस्तू दिसतात, म्हणजे जणू काही नवीन नवीन पालवी फुटते. ऐसे रजो वाते प्रचंडे, मनुष्य शाखांचे मांदोळे, वाढती तो येथ रूढे मनुष्य लोक. आता ते म्हणतात की असं जो विषय वासना वाढतात ना, त्यातला जो रजोगुणी माणूस आहे, स्वाभाविक आहे, त्याला या नित्य नव्याची आवड असते ना. त्यामुळे रजो वाते प्रचंडे, रजोगुणाचा जो वारा असतो, मनुष्य शाखांचे मांदोळे, त्या रजोगुणाच्या जो सोसाट्याचा वारा आहे, त्यामुळे मनुष्य शाखा, मनुष्यरूप शाखांचे समुदाय वाढतात. रजोगुणी माणसं अधिक संख्येने असतात. आपल्याला हवं असो नसो आपण पण त्या रजोगुणाच्या संख्येत वाढ करतो. त्यामुळे माणसांच्या शाखांचे हे समुदाय वाढतात, रजोगुणी माणसांचे. कशामुळे, जणू काही सहज, अगदी सहज या विषय वासनांच्या वाऱ्यामुळे माणसांचे समुदाय, रजोगुणी माणसांचे समुदाय वाढतात. आणि वाढती तो येथ रूढे मनुष्य लोक, संसार वृक्षात मनुष्य लोक जास्त करून प्रसिद्ध ना, तर त्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. आज पुढे आपल्याला माऊली माणसं आणि अन्य जीवांमधला फरक सांगणार आहे, त्यामुळे हा सगळा विचार आपल्याला करायला हवा. रजोगुणी मंडळी अशा पद्धतीने त्यांचे समुदाय वाढतात. तैसाचे तो रजाचा वारा, नावेक घरी वोसरा, मग वाजो लागे घोरा तमाचा तो. बरं, इथे काही थांबत नाही. त्या रजोगुणाचं काय होतं, हा रजोगुण वारा समजा थोडासा ओसरला असं म्हटलं तर तमोगुणाचा वारा सुरू होतो. म्हणजे हे हवंच आहे, आणि तो तमोगुणाचा वारा तर भयंकर असतो. तैसाच जो रजाचा वारा, नावेक घरी बोसरा, थोडी ओहटी लागते, कमी होतोय असं वाटतं, तर मग वाजो लागे घोरा, भयंकर वाजायला लागतो तमाचा. या तमोगुणाचा वारा असा काही सुरू होतो की या मनुष्यरूपी शाखा ज्या आहेत, माणसं जी सगळी आहेत, त्यांना अशा कुकर्माच्या डहाळ्या फुटतात. आता पुढे वर्णन येणार आहे. तमोगुणी म्हणजे रजाचा तम झाला की तमोगुणी माणसाच्या कर्माला काही विधिनिषेध राहत नाही, कुकर्माकडे तो सहजच जातो. ते धवा याची मनुष्य शाखा, नीच वासना आधी देखा, पाल्हे जनी डहाळिका कुकर्माची या. आणि मग ते सांगतायत की तेव्हा काय घडतं, रजाकडून तमाकडे आणि तमाकडून कुकर्माकडे कसं सहजच जाणं होतं. तर म्हणे ही जी मनुष्य शाखा आहे, माणसाची जी फांदी आहे, 84 लक्ष योनीतल्या माणसाच्या फांदीबद्दल आपण बोलतोय, ह्याला नीच वासना आधी देखा, नीच वासना उत्पन्न होतात. आणि मग नीच वासना उत्पन्न झाल्या की पाल्हेजनी डहाळिका कुकर्माची या, की मग वाईट कुकर्म, दुष्ट कुकर्माच्या डहाळ्या म्हणजे फांद्या फुटतात. वृक्षाचा हा विस्तार कसा कसा वाढतो, तर विषयांमुळे हे सगळं वाढतं. आणि त्यात तमोगुणी जर फांद्या फुटल्या तर तमोगुणीला कुकर्माच्या आणखीन डहाळ्या, आणखीन फांद्या फुटतात. आणखीन काय होतं, तर अप्रवृत्तींचे खणवाळे, अप्रवृत्ती म्हणजे अगदी वाईट वासना, अप्रवृत्ती. आणि कोंब निघती सरळे, म्हणजे हे कुकर्माचे, वाईट वासनाचे कोंब फुटतात. घेत पान पालव डाळे प्रमादाची. बरं, माणसाच्या वासना अशा वाढत गेल्या ना, कुकर्म सुरू झालं ना, की मग खरंच विधिनिषेध नसतो, आणि मग त्याच्याकडून प्रमाद म्हणजे चुका, प्रमादरूपी डहाळ्या आणि पानं फुटतात. आणि हा असा जो हा संसार वृक्षाचा विस्तार आहे, हा असा कुगतीकडे, कुकर्माकडे, वाईट गोष्टींकडे जातो.
नीच वासना वाढवतं. अप्रवृत्ती, नीच वासनामुळे अप्रवृत्ती वाढतात, त्या बळावतात. आणि मग त्या ज्या फांद्या आहेत त्यांना प्रमादांची पानं लागतात, असं त्यांनी सांगितलं. आधी त्या नीच फांद्या म्हणजे क्षणभर त्या वृक्षाच्या ऐवजी आता आपण माणूस धरूया. माणूस कसा खाली खाली जातो, वासनांमुळे, कुकर्मांमुळे अशा प्रकारच्या आणखीन आणखीन वाईट वाईट गोष्टी घडतात. अप्रवृत्तीने त्या आणखीन आणखीन माणसाच्या हातून प्रमाद म्हणजे चुका होतात. आता पुढल्या ओबीमध्ये ते सांगतात की किती चुका होतात, म्हणजे तर शास्त्र जे सांगतं किंवा ज्या गोष्टी आत्ता विधिनिषेध शब्द 2 वेळा मी वापरला, तर आपल्याला वेदांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. बोलती निषेध नियमे जिया रुचा यजुहू सामे. यजुर्वेद, सामवेद सगळ्या ह्या वेदांमध्ये, ज्या वेदांच्या रुचांमध्ये जे निषेध नियमे, काही निश्चयपूर्वक निषिद्ध म्हटलेलं आहे, हे करूच नये असं जे वेदांमध्ये म्हटलेलं आहे, तो पाला तया घुमे टकेयावरी. आणि त्याला असं म्हटलं आहे, अशा कर्मांची सुद्धा म्हणजे जे करू नये, निषिद्ध आहे, त्याच्या सुद्धा अग्राला पालवी येते. म्हणजे माणूस इतका खाली खाली जायला लागतो. आणि जे करू नये, शास्त्र संमत नाही आहे, निषिद्ध कर्म म्हटलंय, तेही कर्म त्याच्याकडून होतं. म्हणजे बघा बरं, 161व्या ओवीची सुरुवात झाली विषयांकडून. शब्दाधिक, शब्दस्पर्श रूपरसगंध हे जे विषय, मग त्याचा पडणारा मोह, मग त्या मोहामुळे होणारी रजोगुणी वृत्ती, वाढत्या वासना, त्याच्यातून रजोगुणाची तमोगुणाकडे आणखीन खाली जाणं, मग ह्या अप्रवृत्ती, कसं 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 उताराकडे गाडी जाते, मग नीच वासना, मग चुकीचं कर्म, आणि असा हा वृक्ष वाढत जातोय 166 ओवीपर्यंत. कसा विषय वासनांमुळे असा कुकर्माकडे गती जाते माणसाची, त्याचं वर्णन केलंय. प्रतिपादिती अभिचार आगम जे परमार, तिही पाणी घेते प्रसर वासना वेली. परपीडा परमार म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं. आता ही जी दुसऱ्याला त्रास द्यायची, परपीडा करण्याची दुसरी गोष्ट कुठली आहे, तर त्या काळामध्ये असे जारण मारण आदी ज्या गोष्टी होत्या त्याचा उल्लेख त्यांनी केला की दुसऱ्याला त्रास होईल अशा गोष्टी करणं. म्हणजे आत्ता जे आपण विषय वासनांमध्ये पाहिलो, तो माणूस स्वतःच्या वासनांमध्ये कुकर्माकडे गेला, ठीक आहे. पण आता आपलं झालं, दुसऱ्याचं पण वाईट व्हावं, दुसऱ्याला त्रास व्हावा, अशी जी वृत्ती आहे, अशी परपीडा करणारी, जारण मारणारी जी काही मंत्र प्रतिपादन करणारी शास्त्र आहेत, प्रतिपादिती अभिचार आगम जे परमार, असा दुसऱ्याला त्रास देणारी जी शास्त्र आहेत, तिला पण तीही पाणी जे घेती प्रसर वासना वेली, त्याही ती पण वासना, दुसऱ्याला त्रास देण्याची वासना, आणि त्याची पण पानं अशी दुष्ट वासनारूपी वेल वाढत जाते. म्हणजे आधी आपल्या ह्याचं झालं, आता दुसऱ्याला त्रास देण्यासाठी सुद्धा ही अशी कुकर्म केली जातात आणि त्याच्याही वेली वाढत जातात. तव तव होती थोराडे, अकर्माची तळबुडे, आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव. चाललाय मनुष्य जन्माबद्दल, स्वतःच्या वासना बळावतोय, रजाकडून तमाकडे जातोय, कुकर्माकडे जातोय, चुका करतोय, दुसऱ्याला त्रास देतोय. आता म्हणताय त्या वाढीमुळे तव तव होती थोराडे, कुकर्म वाढत जातात, वाईट गोष्टी वाढत जातात. अकर्माची तळबुडे, इतकी कुकर्म वाढत जातात की जन्मशाखा पुढे पुढे घेती राहावं, आणि त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. इतकी कुकर्म होतात की दुसरा काही पर्याय नाही. आता काही पुन्हा जन्म असा माणसाचा येणार आहे असं नाही, त्याला ज्या शाखा फुटतात, पुन्हा जन्म घ्यावे लागतात. त्या वासनापूर्तीसाठी, ती जी इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी, वाईट गोष्टींच्या इच्छापूर्तीसाठी पुन्हा वासना, पुन्हा जन्म. आणि आता तो पुन्हा जो जन्म आहे तो अशा नीच योनीमध्ये जन्म येणार आहे. मग त्याचं पण वर्णन माऊली करतायत. ते इथं चांडाळादी निकृष्टा, दोष जातीचा थोर फाटा, जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया. इतकं भीतीदायक वर्णन माऊली करतायत की किती वासनांमध्ये अडकलेला माणूस काय काय घडतं. म्हणतात ते इथं चांडाळादी निकृष्टा, नीच योनीमध्ये त्याचा जन्म होतो. या वासनांचा आणि दुष्टकर्माचा परिणाम काय होतो तर असं पडतं, आणि मग अशा कर्मभ्रष्ट होणाऱ्यांना अशी नीच योनी म्हणजे चांडाळाच्या योनीमध्ये जन्म येतो.
इतकंच काय, तर म्हणे ते तर चांडाळी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा, ह्या ज्या थोर मोठ्या मोठ्या फांद्यांच्या जाळ्यात अडकावं लागतं. नीच योनीत जन्म येतो म्हणजे काय, कर्मभ्रष्ट आहे, नीच योनी आहे, आणि अशा ठिकाणी जन्म येतो आणि जाळ्यात अडकावं लागतं, पुन्हा 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 ह्या अशा नीच योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो. कुठल्या नीच योनी? पशु, पक्षी, सुकर, व्याघ्र, वृश्चिक, विखार. सगळे आपल्याला कळले. पशु पक्षी कळले, सुकर म्हणजे डुक्कर, व्याघ्र कळतो, वृश्चिक कळतो, विखार म्हणजे विषारी सर्प. हे आड शाखा प्रकार पैसू घेते, इत्यादी सगळ्या जातीच्या अनेक आडव्या शाखा प्रसार पावतात, वाढतात. पुढे काय होतं, तर मनुष्य जन्माच्या खाली 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 जाऊन या अशा प्रकारच्या या वाढतात. परी ऐशा शाखा पांडवा, सर्वांगी ही नित्य नवा, निरय भोग यावा फळाचा तो. अर्जुनाला भगवंत सांगतायत, अर्जुना परी ऐशा शाखा, आता ह्या ज्या मनुष्य शाखेबद्दल चाललेला आपला विषय, सर्वांगी ही नित्य नव्या फुटणाऱ्या या सगळ्या शाखा आहेत, पण त्याला निरय भोग यावा. निरव भोग म्हणजे नरक भोग प्राप्त होतो. आधी नरकात जायचं आणि मग तिथून ह्या अशा प्रकारच्या वाईट योनीमध्ये, खालच्या योनीमध्ये जन्म जायचा. तमोगुणाच्या फांद्या फुटतात, मग नरक भोगामध्ये जावं लागतं, आणि या नरक भोगातून हे असे पशु पक्षी सुकर यांच्या जन्मात जावं लागतं. आणि हिंसा विषय पुढारी, कुकर्म संगे धोरधरी, जन्मवरी आगारी वाढतीची असे. आता इथे हिंसा विषय पुढारी म्हणजे हिंसा इत्यादी, ही सगळी अशा प्रकारचे कुकर्म जेव्हा होतात, म्हणजे दुष्कृत्य जेव्हा वाढतात. बरं, हे असं जन्मभर घडत असतं, म्हणजे एकदा चूक झाली, प्रायश्चित्त घेतलं, आता पुन्हा करणार नाही असं नाही. पुन्हा पुन्हा ही दुष्कृत्य वाढतात, जन्मभर घडत राहतात, आणि पुढे सुद्धा अनेक जन्म घ्यावे लागतात. हे अशा प्रकारच्या नीच योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात. आपल्या दुष्कृत्यांचं फळ हे असं आपल्याला भोगावं लागतं. ऐसे होती तरु तृण, लोह लोष्ट पाषाण, या खांदिया ते बी जाणं फळे ह्याचे. हे तर आहेच, हे सांगितलेलं काय निकृष्ट नीच योनी पशु पक्षी सुकर झालंच. इतकंच काय, तमोगुण जर शिगेला पोचला, ऐसे होती तरु तृण, लोह लोष्ट पाषाण, या खांदिया तेवी जाणं फळे ह्याचे. जर काही कुकर्म अशी शिगेला पोचली, तर या मनुष्य शाखेला वृक्ष, गवत, लोष्ट म्हणजे लोखंड, माती, पाषाण अशा फांद्या फुटतात. कुठं कुठे जायचं गेलं जातं ते पहा. आणि आता हे जे सगळं आहे म्हणजे मनुष्य जन्म मनुष्यरूप फांद्या, पण त्या नीच शाखांच्या मुळाने हा सगळा संसार वृक्ष फोफावतो. आता मधून मधून आपल्याला आठवण द्यावी लागते की हे सगळं कुठे चाललंय आणि कुठून सुरू झालं. म्हटलं तर खरं मूळ परमात्म्याचं सुरू झालं. ऊर्ध्व मूळाधार शाखा म्हणताना परमात्मा मुळाशी आहे, पण मी जेव्हा शरीराला मी म्हणते किंवा वस्तूंना मी माझ्या म्हणते, त्या वस्तू मला सुख देतात म्हणते, 3 प्रकारच्या इच्छा असतात. हे मधून मधून आपल्याला पुन्हा पुन्हा आठवावं लागतं की कुठे नेमकं चुकतंय. परमात्मा आहे वरती आणि परमात्म्याच्या पासून हे सगळं निर्माण झालंय, मग अडकतं कुठे? का तमोगुणाकडे, का वासनांकडे, का अशा पद्धतीनं पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागायची वेळ यावी. तर मी म्हणते, मी वस्तूंना माझ्या म्हणते, त्या वस्तू मला सुख देतात असं मला वाटतं. 3 प्रकारच्या ज्या ईषणा बघितल्यात आपण, ईषणा म्हणजे पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा, या सगळ्यामध्ये पण मी अडकते. खरंच आहे, संसारी माणसाचंच वर्णन माऊलींना पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की मुलाबाळांबद्दल वाटणारी जी आपली आसक्ती आहे, मुलाबाळांबद्दल वाटणारी जी आपली ममता आहे, ती पुत्रेषणा आहे. वित्तेषणा आहे, धनसंपत्ती, बँक बॅलन्स, सोनं नाणं, घरदार, हे सगळं आहे, ही आपली इच्छा. आणि आणखीन मिळावं अशी इच्छा. लोकेषणा, आपलं नाव व्हावं, आपला सत्कार समारंभ बाबा, लोकांनी कौतुक करावं, पेपरमध्ये व्हॉट्सअपवरती सगळ्यांनी आपलं नाव घ्यावं, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, विद्वान म्हणावं, अशा प्रकारची लोकेषणा. ह्या ज्या 3 ईषणा आहेत. आता ह्या माणसालाच असतात. पुत्रेषणा तर माणसालाच असते, बाकीच्यांच्या योनीमध्ये काही हा विषय नाही आहे.
तसं म्हटलं तर प्राण्यांच्या योनीमध्ये मांजर, कुत्री, पशु, पक्षी, गाय यांच्यामध्ये आपल्या आपल्या मुलांना पशुपक्षी सांभाळतात, अडकतात, नाही असं नाही. पण तरी देखील त्यांना ही गोष्ट ईर्षणा म्हणजे बंधनकारक नाही आहे या योनीमध्ये. त्यांच्या त्यांच्या बाबतीमध्ये पण हे आहे की त्यांच्या काही ठराविक ह्याच्यापर्यंत ते ममतेनं संगोपन करतात. परंतु मी करता किंवा माणसाचं असतं मी नाही तर कठीणच आहे वगैरे वगैरे, असं जे आपलं कर्तेपणाची जी भावना आहे ती त्यांच्यात नसते. आणि म्हणून ते त्यांचं कर्म जे आहे ते असं फळाला प्राप्त होणारं नाही आहे. कर्मफळ त्याच्यातून निर्माण होणार नाही आहे. म्हणून माणसाच्या बाबतीतच हे ईर्षणा जे आहे हे सगळं माणसाच्या बाबतीत आहे, बाकी जीवांना नाही. माणसाला या सगळ्या ज्या कामना आहेत ह्या बंधनकारक आहेत. आणि हे जे सगळं म्हणजे तो कर्तृत्व भाव जो माणसाजवळ आहे, मी करतो आणि मग त्या कर्माचं फळ आपल्याला या जन्मात किंवा पुढल्या जन्मात भोगावंच लागतं. जे कर्म आहे आणि त्या कर्मामध्ये मी अडकली आहे, तर त्या कर्माचं जे फळ मला हवं आहे ते या जन्मात नाही मला मिळालं, तर ते नंतरच्या जन्मात मिळवण्यासाठीचे प्रयत्न पुन्हा पुन्हा जन्म हा मला घ्यावा लागतो. वित्तक्षणा लोकेशणा याच्याबद्दल तर का केवळ माणसासाठीच ती आहे. वित्तक्षणाचा काही संबंध बाकी या ज्या सगळ्या उरलेल्या सगळ्या ह्यांच्यासाठी नाही. हा विचार करताना आणखीन एक प्रश्न लोक विचारतात की तुम्ही असं म्हणता बरोबर आहे, पण मग समजा आपण असं म्हणूया की ईश्वराची प्राप्ती व्हावी, परमेश्वराची प्राप्ती व्हावी किंवा आत्मज्ञान व्हावं, ही जर काही आपली इच्छा असेल आणि त्यासाठी काही आपण साधना करतोय, काही प्रयत्न करतोय, तर तो प्रयत्न किंवा ती जी साधना आहे ती मी करते हा कर्तृत्व भाव असतोच की. मग तिथे काय? तर याला सुद्धा ना उत्तर दिलेलं आहे की हे जे कर्म आहे हे बंधनकारक नाही आहे. ईश्वराच्या प्राप्तीसाठी आत्मज्ञानासाठी जे काही केलं जात आहे ते कर्म बंधनकारक नाही. शास्त्र आपल्याला असं सांगतं की 3 इच्छा म्हणजे या ज्या इच्छा शब्द वापरलाय पण त्या कामना या सदरात येत नाहीत. म्हणजे भगवंताचं प्रेम लागावं किंवा भगवंताचं दर्शन आपल्याला व्हावं अशी इच्छा असणं किंवा स्वरूपाचा बोध व्हावा, आत्मदर्शन आत्मज्ञान ज्याला म्हणतो ते व्हावं किंवा तिसरी गोष्ट सेवा करावी. ह्या ज्या 3 गोष्टी आहेत परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी जे काही आपण करतो ते, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी करत असतो ते आणि सेवा, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ना त्या बंधनाला कारण होत नाहीत. बाकी ज्या आपण आता लोकेशणा वित्तेषणा पुत्रेषणा म्हटलं याच्यात जसं माणूस अडकतो तसं ह्या बंधनकारक नाही आहेत. याच्यातला अर्थ आपल्या लक्षात येईल की ज्या नाशिवंत वस्तू आहेत या नाशिवस्त वस्तू व्यक्तींबद्दल आपली जी ममता आहे, आपली जी कामना आहे, आपली जे असते म्हणजे हवंच आहे आपल्याला असं जे की आपल्याला वाटतं, तसं सगळं याबद्दलचं फक्त जे आहे ते आपल्याला फळाला कारणीभूत होतं. परंतु भगवंत आपला आहे आणि भगवंताचं प्रेम आपल्याला लागावं अशा प्रकारचा जर विचार असं हे असेल तर ती कामना या सदरात येत नाही. याचं कारण असं आहे की भगवंत आणि आपण वेगळे नाहीतच ना. भगवंत आणि जीव हे खरं म्हटलं तर 2 नाहीतच. आपल्याला ते मी वेगळी वाटते म्हणून तो भगवंत वेगळा वाटतो. पण याचा विचार केला तर आपल्याला भगवंताचं दर्शन व्हावं ही काही हा भक्तियोग म्हणता येईल. असं वाटणं हा माणसाचा भक्तियोग आहे. दुसरं असं की छान उदाहरण दिलं आपल्याला पटकन पटेल असं की हे कसं आहे की भगवंत आणि मी एकच आहे किंवा आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी करायची जी साधना आहे ती काही कामना या सगळ्यात येत नाही. तसं आहे की आपण पर्समधले पैसे आणि कपाटातले पैसे, तिथले पैसे पर्समध्ये घेतो, काम झालं की पुन्हा कपाटात आणून ठेवतो. आता हे जे काही आपण करतो ते काही चोरी नाही आहे, आपल्याच याचा आपणच जागा फक्त बदलली आहे. तसं म्हणाय स्वस्वरूपाचा बोध घेणं. आता आपणच भगवंत आहोत आणि त्या भगवंताचाच बोध आपण घेतोय, तर वेगळं काहीच नाही आहे. त्यामुळे कामना असण्याचा प्रश्न नाही, आपण आणि भगवंत एकच आहोत हे समजणं एवढाच त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. आणि ते समजण्यासाठी काही प्रयत्न करणं हे काही कामना किंवा ही काही वासना अशी होत नाही, म्हणजे बंधनकारक राहत नाही. पाहायला गेलं तर जसं मी मगाशी म्हटलं की भगवंताच्या प्राप्तीसाठी
भगवंताचं दर्शन व्हावं यासाठी करणं हा भक्तियोग म्हणता येईल. तसं आपल्याला इथे म्हणता येईल की हा जो काही प्रयत्न आपण करतो आहे या अशा प्रकारची ज्ञानप्राप्ती व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यासाठी जे करतोय त्याला फार तर कर्मयोग आपण म्हणू शकतो. म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्या काही कामना नाही आहेत आणि त्यामुळे त्या आपल्याला बंधनकारक नसतात असा त्याचा अर्थ. आपला जो विषय चालला आहे तो विषय वासनांचा, भोगाची इच्छा असते आणि ती कर्माला बांधून ठेवते. म्हणजे ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून कर्म करायचं आणि त्या कर्माने ते असं भोगमय जीवन होणं, अ, हे हे टाळता आलं पाहिजे. आणि ते जर आपण टाळू शकलो तर त्याला फार तर आपण योगमार्ग म्हणू. तर भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग या बाबतीचा विचार केला तर ते काही आपल्याला बंधनकारक नाही आहे. त्या मार्गाने मग काय नेमकं प्राप्त करायचं आहे, तर भगवंताची प्राप्ती करायची आहे आणि तो खरा हेतू आहे. आता हा सगळा संसार वृक्षाने कसं अडकतो वगैरे वगैरे आपण पाहिलं आणि नेमकं आपल्याला काय करायचं हे पण आपण पाहिलं. पण 174 या वेळीपासून पुन्हा एकदा अवधारी म्हटला बरं का, अर्जुना गा अवधारी. अर्जुना, मी काय सांगतोय तुझं लक्ष असू दे बरं का. सारखं सारखं माऊली मधून मधून हे करतात की मी काय सांगतोय तो मुद्दा महत्वाचा आहे, तो ऐक. अर्जुना गा अवधारी, मनुष्या लागून या परी वृद्धी स्थावरांतवरी अधोशाखांची. संसार वृक्ष चाललाय, तुझ्या लक्षात असू दे अर्जुना. मनुष्य शाखेपासून ते स्थावरापर्यंत या संसार वृक्षाची वाढ अशी खालच्या बाजूला आहे. आता ते आपल्या या अशा प्रकारच्या विषयादी कर्माचं जे काही फळ आहे ते फळ भोगण्यासाठी कुठे कुठे काय काय होतं याचा विचार करून सांगणार आहेत. म्हणून जी मनुष्य डाळे ती जाणावी आधीची मुळे, जे येथून हा पघळे संसार तरू. ते म्हणलं की मनुष्य शाखा जी आहे त्या मनुष्य शाखाच खाली वाढणाऱ्या शाखांचं मूळ आहे. तेथून हा संसार म्हणजे त्या फांद्या पुन्हा त्याचीच मुळं, त्याचाच पुन्हा त्याला नवीन फांद्या, असं सगळं वाढत जातं. जसं आपण वटवृक्षाचं पाहतो की त्या येणाऱ्या ज्या पारंब्या आहेत त्याच पुन्हा जमिनीत जातात, त्याच पुन्हा जणू मूळ वृक्षाला आधार देतात. तसं ह्याचं आहे की या मनुष्य शाखाच खाली वाढतात आणि या वाढणाऱ्या शाखांचं मूळ तेथून पुन्हा हा संसार वृक्ष विस्तार असतो. एरवी ऊर्ध्वीचे पार्था मुद्दल मूळ पाहता, अधिच या मध्यस्था शाखा या. आता थोडा महत्वाचा विषय ते आपल्याला सांगणार आहे. ही मध्यस्था म्हणजे मधली बरं का. एरवी अर्जुना ऊर्ध्वीचे पार्था, एरवी जे आपण पाहिलं त्या ऊर्ध्वीमुळं त्या वृक्षाचं मूळ पाहिलं तर मुद्दल मूळ पाहता. तिथे पाहायला गेलं तर ब्रह्मवस्तू विषयक अज्ञानाचे, आपण वरती पाहायला गेलो तर आपल्याला कळत नाही परब्रह्म म्हणजे काय, तर तिथे अज्ञान आहे. आणि खालच्या शाखांचा विस्तार पाहिला तर तो मनुष्य शाखेपासून सुरू होतो. मनुष्य कर्मातून त्या खालच्या शाखा सुरू होतात. आता आपण मध्यावर आहोत, मध्यस्था मध्ये. वरती पाहिलं तर हे जे काही आहे ऊर्ध्वी मूळ, त्या ब्रह्मवस्तू विषयक काही कळत नाही, हे ते अज्ञान आहे. आणि खाली जर आपण खालच्या शाखांचा विस्तार पाहिला तर तो आपल्या कर्मापासून पुढे झालेला आहे. त्याचा त्या वरच्या परब्रह्माचा काही विचाराचा संबंध नाही. आपली ह्या मनुष्य मधल्या फांदीचं जे कर्म आहे त्या कर्मातून सुरुवात झालेली आहे, त्या कर्मातून ते फळ आहे. आता ह्या काय आहेत, तर हा जो शाखांचा मनुष्याच्या म्हणजे मधल्या फांदीतून विस्तार झालेल्या आपल्या या सगळ्या विषय वासनांमधून निर्माण झालेल्या ज्या फांद्या आहेत त्याचा आपल्याला आधार एकतर आहार, कामवासना आणि चिंता अनेक आहेत. आपण काही उदाहरणं घेणार. या माणसाखेरीज अधहा खालच्या योनीत जाऊन पूर्ण करावे लागतात. मंदाते गंध्यांचे 15व्या अध्यायाची प्रवचनं छान आहेत. तर त्यांनी उदाहरण म्हणून दिलं आहे की काय होतं, समजा आहार विषय घेतला आणि अमुक एक पदार्थ मला फार आवडतो पण खाता येत नाही आहे आणि ती वासना त्या पदार्थावरची राहिली आणि समजा देह टाकला गेला तर आता ती जी खायची वासना आहे, त्या पदार्थ मिळावा ही जी वासना आहे ती वासना राहिली आणि ती पुरी व्हायला हवी. मग पुढला जन्म कुठला येणार. ते म्हणतात, ते म्हणतात की जेव्हा आपण पाहतो ना की लग्न म्हणजेची कार्यालय मोठे मोठे असतात
त्या कार्यालयाच्या बाहेर कचऱ्याच्या पेट्या असतात आणि मग लोक जेवण झालं की तिथे सगळा कचरा टाकला जातो. आता खेड्यापाड्यातनं तर पत्रावळीवरती जेवणं असतात आणि मग त्या पत्रावळी त्या कचरापेटीमध्ये येतात. मला त्यांनी उदाहरण दिलं की म्हणाले, अहो तिथे कुत्रे येतात की नाही, तर ते आधीच्या जन्मामध्ये श्रीखंडाची वासना राहिली असेल तर ती पुरी कशी होणार? मग ती या जन्मामध्ये या रूपामध्ये पूर्ण होते. अगदी ते जाऊ दे, पण घराघरामधून पाळीव प्राण्यांचे जे लाड आपण पाहतो त्याच्यातून आपल्याला कळतं की आमच्या कुत्र्याला अगदी ताजी बर्फीच लागते आणि तो बर्फी अगदी आणली की त्याला कळतंच असं जेव्हा वर्णन येतं तेव्हा लक्षात येतं की हे जे आपल्याला कळतं की हे आपण मध्यस्थ वरती जे आहे मूळ परब्रह्मापासून सुरू झालेलं जे आहे तिथल्या त्या तिथपर्यंत ब्रह्मवस्तूविषयी परत आपलं अज्ञान आहे, आपल्याला कळत नाही परब्रह्म म्हणजे काय ते खरं कळायला पाहिजे, तिकडे प्रगती व्हायला पाहिजे. पण विषय वासनांमुळे आपली जी अधोगती होते आणि मग त्यामुळे काय होतं तर या वासना पूर्ण होण्यासाठी आपल्याला मनुष्य शाखेपासून खाली खाली जावं, अधहा खालच्या फांद्यांना जावं लागतं आणि खालच्या योनीमध्ये आपल्या त्या वासना पूर्ण करण्याला केल्या जातात. थोडा अगदी म्हणजे मनाला यातना देणाराच खरं म्हणजे विषय की असं वाटतं इतकं ह्या विषय वासनांचा असा इतका परिणाम होतो. आणि अधहा म्हणजे खालच्या योनीमध्ये आता काम म्हणजे आहार संबंध झालंच, त्याखेरीज कामवासना आहे, चिंता आहेत, त्याचाही परिणाम होतोच. त्यामुळे काय काय घडतं त्याचंही वर्णन केलंय. एक असं आहे की विदुराने अंध असणाऱ्या धृतराष्ट्राला ह्या गोष्टींची कल्पना दिली. एक छान विषय आहे की विदुरांनी या अंधाऱ्या धृतराष्ट्राला झोप न येण्याची कारणं सांगितली आणि त्याच्यामध्ये ह्या कामवासना चिंता याचा उल्लेख केला. का झोप येत नाही? खरं तर असं आहे की सकाळी आपल्याला रोज जाग आली की आणि आपली सकाळ सुरू होते आणि मग सकाळ सुरू झाली की दिवसभराचे भोग सुरू होतात आणि हे भोग सुरू होतून जर का दिवसाचा भोगाचा कोटा संपला तर झोप लागते. म्हणजे आपण आनंदी आहोत, समाधानी आहोत, आहे त्याच्यात वा वा छान असं जर झालं तर झोप लागते. पण भोगाचा कोटा पूर्ण झाला, जे हवं होतं ते मिळालं नाही तर तो भोगाचा कोटा संपलेला नसतो, मग झोप नाही लागत, असं वर्णन त्याच्यामध्ये केलं आहे. आणखीन अनेक कारणं धृतराष्ट्राला सांगताना विदुराने सांगितले. दुर्बलतेमुळे झोप येत नाही. आपण जर दुर्बल असलो आणि आपला शत्रू आणखीन प्रबळ असला तर दुर्बल माणसाला झोप येत नाही, निशस्त्र माणसाला झोप येत नाही. म्हणजे निशस्त्र माणसाला भय असतं ना की आपल्याजवळ काही साधनच नाही आणि आपल्या विरोधात असणाऱ्या सगळ्यांजवळ अशा प्रकारचं सगळं सामर्थ्य आहे तर कदाचित बरोबरच आहे, तेव्हा त्याला झोप येत नाही. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. किंवा आपलं सर्वस्व हरण झालेलं आहे तर माणसाला झोप येणार नाही. कामवासना उद्दीपित झाले असतील तर माणसाला झोप येणार नाही. चोरी करायची, चोराला झोप येणार नाही, त्याला चोरी करायचं कसं काय रात्री झोपणार, तर त्याला झोप येत नाही. थोडक्यात ही बाकीच्या कारणांशी काही आपल्याला विचार करायचं कारण नाही, पण पहिलं जे कारण आहे त्याचा आपल्याला विचार करायला हरकत नाही की चिंतेने माणसाला झोप येत नाही. आपण जे ठरवलेलं आहे त्याच्यात छान समाधानी आनंदाने राहिलं तर माणसाला झोप येते, नाहीतर येत नाही असं म्हणतो. तर ह्या सगळ्या परिणाम काय 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 होतो आणि 3 गोष्टी म्हणजे आहार असू दे, कामवासना असू दे किंवा आणखीन काय निरनिराळ्या प्रकार आपल्या वाणीचे पण भोग असतात किंवा मनाचे पण भोग असतात. हे सगळे मनाचे भोग म्हणजे काय, समाधानाने हे पाहिजे असं मनाला वाटलं तर तसं घडलं नाही की लगेच आपल्याला अरे बापरे असं नाही का झालं हे वाटतं कामा नये. थोडक्यात काय तर ते वाटणं आणि त्याच्यासाठी पुन्हा जन्म घ्यायला लागणं असा विचार नको करायला. आता हे सुद्धा काय योनीमध्ये म्हणजे आहार, कामवासना आणि चिंता या माणसाखेरीज अधरा म्हणजे खालच्या योनीमध्ये असणारच ना. आहार वासना जशी माणसाला आहाराची वासना, खायची वासना, तशी खालच्या योनीतल्या सगळ्या प्राण्यांना पण ती वासना आहेच. त्यांना हे कळत नाही, त्यांची भूक ही एकच वासना आहे. त्यांना हे खायला मिळेल का हे खायला मिळेल अशात ती वासना नसेल, पण भूक ही वासना आहेच. त्यामुळे ह्या अशा वासना पूर्ण होण्यासाठी अधहा खालच्या योनीत जन्म घ्यावा लागतो.
परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोद्विचिया. आता इथे म्हटलं त्यांनी की तामस शाखा, तामसी आणि सात्विकी म्हणजे आधीच्या ज्या दुष्टकर्माची तामस शाखा आपल्याला कळली की जे वाईट कर्म करतोय ती तामस शाखा, आणि सात्विकी म्हणजे चांगलं कर्म, सत्कर्माची सात्विक शाखा. याचं आता जो मध्यस्थ म्हणजे मनुष्य योनी मध्यस्थ आहे ना, मध्यस्थ शाखेला याच्या फांद्या फुटतात. सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोद्विचिया. मध्यस्थ शाखेला म्हणजे माणसाच्याच या योनीमध्ये या शाखेला खाली आणि वर दुष्टकर्माची तामस शाखा आणि सत्कर्माची सात्विक शाखा म्हणजे फांदी, अशा दोनही फांद्या स्वाभाविकच फुटतात आणि त्या वजा ऊर्ध्व दिशेला अधो ऊर्ध्वेच्या आधी आणि ऊर्ध्व खाली आणि वर सगळीकडे पसरतात. दोन प्रकारच्या फांद्या. मध्यस्थ मधल्या फांद्या म्हणजे मनुष्य योनीमध्ये दुष्टकर्माची तामस शाखा वाढते आणि सत्कर्माची सात्विक शाखा वाढते आणि खाली वर दोन्हीकडे त्या वाढतात. आणि वेदत्रयीची या पाना नये अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्या वाचून विधाना विषय नाही. आता ते म्हणतात की विधिनिषेध रूप वेदांचा उल्लेख केला. वेदत्रयीची ना ह्या तीनही वेदातल्या वेदत्रय रूप पानातील जे विधिनिषेध रूप आहे, काय करावं आणि काय करू नये असं जे काही सांगितलेलं आहे ते मनुष्या वाचून अन्य कोण, मनुष्या वाचून विधाना विषय नाही. माणसाकडे अन्य कोणालाच त्याचा अधिकार नाही, त्यांना काही कळणारच नाही आहे. वेदांनी जे काही सांगितलं आहे काय करावं आणि काय करू नये या संबंधी बाकीच्या योनीतल्या प्राण्यांना काहीच कळणार नाही आहे, त्यांनाच कळणार आहे. ती वेदांची जी काही मनुष्य शाखेला फांद्या फुटलेल्या आहेत तर ती मनुष्य जातही बनवी, मनुष्य जातच चांगली आहे, तिलाच फक्त हे कळणार आहे. त्यामुळे बाकीच्या योनीला काही हा अधिकार नाही आहे. बरोबर आहे. सगळ्या आपण पण पाहतो ना की सामान्य जे वृक्ष आहेत त्या वृक्षांना ज्या फांद्या वाढतात, जशा जशा फांद्या वाढतात ना तसं तसं मूळ आणखीन खोल खोल जातं. साधारण म्हणजे नॉर्मल वृक्षाचा विचार केला तर आपण म्हणतो की वृक्ष जेवढा फांद्याला भरलेत, पानं फुलं त्याला वाढलेत तर त्याची मुळं आणखीन खोल खोल गेलेली असतात. म्हणजे जेवढं मूळ खोल जाईल तसं वृक्ष विस्ताराला जोर येतो. दोन्ही बाजूला खाली मुळं वाढतात आणि वरती वृक्ष होतात. तसं मनुष्य देहाचं आहे. देह आहे म्हणून कर्म, कर्म केला म्हणून पुन्हा देह. हा जो काही निसर्गाचा धर्म आहे तसाच या ठिकाणी पण आपल्याला दिसतोय की जे काही कर्म करू तमोगुणाचं कर्म तमोगुणाच्या फांद्या, सत्वगुणाचं कर्म सत्वगुणाच्या फांद्या वाढतात. म्हणून तनु मानुषा या ऊर्ध्व मुळवणी जरी शाखा तरी कर्मवृद्धीसी रेखा याची मुळे. आता म्हणतात तनु मानुषा मानवाचं शरीर, म्हणून काय झालं की मानवाचं जे शरीर आहे ते ऊर्ध्व मूळ म्हणजे फांदी आहे, मनुष्य देहाला लागलेलं आहे आणि त्यामुळे ही फांदी आहे. पण फांदी म्हणजे मूळच, ऊर्ध्व मूळ ते परमात्म्यापासून सुरू झालं, पण मनुष्य देहाचा मानवाच्या शरीराचा जर विचार केला तर ते ऊर्ध्व मूळच आहे म्हणजे फांदी, आणि फांदी म्हणजे मूळच आहे. तीच फांदी परत जाते जमिनीत, तीच परत वाढते, त्या मुळं वाढतात म्हणजे कर्म वाढतात. त्यामुळे या मनुष्य योनीचा विचार केला तर कर्मामुळे पुन्हा जन्म, पुन्हा जन्मामुळे पुन्हा कर्म. ऊर्ध्व मुळाच्या दृष्टी म्हणजे ह्याचा विचार केला तर मानव जातीची फांदी आहे. पण कर्मवृद्धी कारणे कर्माची वृद्धी पुन्हा मनुष्य जन्म हीच आपल्याला मुळाला कारण होते. हे सातत्याने चालू राहतं म्हणून आपल्याला दिसतं. जेवढं जेवढं मूळ खोल खोल जातं तो विषय वासना परत येते, म्हणून माणसाचा जन्म येतो. परी पुन्हा मनुष्यदेह, पुन्हा कर्म, हे राडगाडगं चालू राहतं. पण म्हणजे सामान्य वृक्षात जसं दिसतं तसंच इथे सुद्धा आहे. तर तीच गोष्ट इथे दिसते. जशा जशा शाखा वाढतात तसं तसं मूळ पण वाढतं. आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाडी, मूळ गाढे तव वाढी पैस आधी. त्यामुळे आणि तरी झाडी म्हणजे इतर झाडांची गोष्ट अशीच आहे. आता म्हटलं तेच त्यांनी ओबीमध्ये म्हटलं आणि तरी झाडी. काय झालं तर इतर झाडांची गोष्ट अशीच आहे. शाखा वाढता मुळे गाढी, शाखा वाढू लागल्या की मुलं गाढ खाली खाली खोल खोल जातात, आणि मूळ गाढ आहे तेव्हा वाढी. जेवढं जेवढं मूळ असं गाढ खाली खाली जातं दृढ होतं तशी वरती झाडाची वाढ होते. तैसेची या शरीरा
तसंच ह्या शरीराची गोष्ट आहे. कर्म तव देहा संसारा. कर्म, मग पुन्हा ते कर्म असेपर्यंत, कर्म पूर्ण होईपर्यंत शरीर, देह तो व्यापारा ना मनुष्य नाही. शरीर आहे तोपर्यंत कर्म करावंच लागणार, म्हणजे नाही म्हणण्याची सोयच नाही, करावंच लागतं. हे घडतच राहतं. म्हणून देहे मानुषे ये मुळी होती न चुके, ऐसे जगत जनके बोलिले तेणे. म्हणून काय करायचं तर मनुष्य देह, देहे मानुषे ये मुळी होती न चुके. हा मनुष्य देह हा फांद्यांचं मूळ होय असं म्हणण्यात काहीच चूक नाहीये. उद्धवमुळे जरी परमात्म्याचं म्हटलं तरी मनुष्य देह सुद्धा या फांद्यांचं मूळ असं म्हणायला हवं. कारण जगत जनके, जगताचा निर्माता श्रीकृष्णांनीच हे सांगितलेलं आहे. मनुष्य देह आणि तिथे जे मूळ आहे आणि तिथपासून पुन्हा आपल्या या सगळ्याची सुरुवात होते. आता भगवंतांनी सांगितलंय म्हटल्यावर काय, मग तया तमाचे ते दारुण स्थिरावलेल्या वाढरानं सत्वाची सुटे सत्रानं वाहुटळी. त्या 183व्या ओळीमध्ये त्यांनी तमोगुणाची ही वावटळ, प्रचंड वावटळ थांबते आणि सत्वगुणाचा झणझावात सुरू होतो. हे सगळं भगवंताने सांगितलेलं लक्षात घेतलं तर 183व्या ओळीमध्ये माऊली आपल्याला सांगतायत, मग तयाचे ते दारुण. म्हणजे हे सगळं कुठून सुरू झालं, विषय वासनांपासून सुरू झालं. आणि म्हणून काय काय घडतं त्याचं गंभीरपणानं वर्णन माऊलीने केलं. म्हणाले हे सगळं तमोगुणाची ही जी वावटळ आहे ते दारुण वावटून स्थिरावलेल्या वाढधाणं, हे वादळ थांबतं. केव्हा थांबतं, सत्वाची सुरे सत्रानं वावटळी. जेव्हा सत्वगुणाचा झंझावात सुरू होतो तेव्हा ही तमोगुणाची वावटळ थांबते. तै याची मनुष्याकारा, मुळी सुवासना निघती यारा, घेऊन फुटती कोंभारा सुकृतांकुरी. काय काय घडतं, मनुष्य आकारा, तैयाची मनुष्याकार. त्यावेळी माणसाच्या याला जन्मामध्ये मनुष्य आकार रूप माणसा मुलाला सुवासना म्हणजे चांगल्या वासना, सद्वासना निघती आला, सद्वासना रूप अंकुर फुटतात. आणि असे अंकुर फुटले, घेऊन फुटती कोंबारा, असे कोंब फुटले, अंकुर फुटले की त्याला सुकृत अंकुरी, की सुकृत रूपे चांगल्या सदाचाराचे, चांगल्या आचरणाचे अंकुर निघतात, कोंब फुटतात. किती जरी 182व्या ओवीपर्यंत वर्णन केलं असलं विषय वासनांमुळे काय 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 घडतं आणि या कशा कुवासनांमुळे फांद्या फुटतात आणि कसे कसे जन्म घ्यावे लागतात त्या वासनापूर्तीसाठी, तरी सांगतायत की हे वावटळ थांबते, सत्वगुणांची ही सुरुवात होते आणि असं सद्वासना, चांगल्या वासनांचे अंकुर येतात आणि सदाचाराचे असे छानपैकी कोंब फुटतात. म्हणजे हे पण माणसांच्या मनुष्य लोकातच हे घडतं. एखादी इच्छा, ती इच्छापूर्तीसाठी कर्म, मग त्या ज्या वस्तूची इच्छा केली त्या वस्तूची प्राप्ती, मग तिची आसक्ती, त्या वस्तूचा लोभ वाढणं, सगळं सगळं अहंकार, त्या माझ्याच जवळ ती वस्तू आहे म्हणून अहंकार वाढणं, त्या वस्तूशी या व्यक्तीशी अगदी तादात्म्य होणं, ममता वाढणं, सगळे आपण प्रकार पाहिले. ती वस्तू पुन्हा पुन्हा आपल्याला मिळावी किंवा ती आपल्याला टिकवता यावी, आपल्याजवळ राहावी म्हणून धडपड. पण कर्म, परत भोग, परत जन्म, हे सगळं जे काही चक्र आहे हे चक्र सुरू राहतं. त्यातली मूळ इच्छा कुठली, याचं मुख्य मूळ कुठलं ते आपल्याला समजत नाही. कशा अवांतर मूळ म्हणजे वस्तू व्यक्ती यांच्याशी जे काही निर्माण होणारं तादात्म्य आहे किंवा आपण आता म्हटलं ममता, कामना वगैरे सगळ्या, तर खरं मूळ काय आहे तर खरं मूळ परमात्मा आहे. या मी शरीर आहे किंवा मी माझी ओळख काय तर मी म्हणजे हा देह, असं जेव्हा तादात्म्य होतं, हे जेव्हा मी म्हणते त्यामुळे मग माझ्या संदर्भातल्या सगळ्या वस्तू पण माझ्या होतात आणि त्या ज्या वस्तू आहेत त्या मला सुख देतात असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याला झाडाचं मुख्य मूळ काय आहे ते कळत नाही, परमात्मा कळत नाही. मग अशा आपण ज्या 3 प्रकारच्या कामनांचा विचार केला त्या ईश्वरांचा लक्षात ठेवायला लागतात. आणि खरंच आहे त्याच्यात आपण अडकतो. पुत्रेषणा, लोकेषणा आणि वित्तेषणा ह्याच्यामध्ये आपण अडकतो. खरोखर आहे आजूबाजूचं सगळं आपण जग पाहिलं
तर आपल्याला कळतं की ह्या तिन्हांमध्येच आपण अडकलेलो आहोत. मग आलो कुठून, आपलं मूळ काय आहे हे आपण विसरतो आणि ह्या सगळ्या ईषणांमध्ये, ह्या सगळ्या इच्छांमध्ये, वासनांमध्ये, कामनांमध्ये अडकतो. अं, कर्मानुबंधिनी मनुष्य लोक आहे असं म्हटलंय. अनुसंधानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोक आहे, म्हणजे कर्माला कारण होणारी ही मुळं आहेत आणि ही खाली मनुष्य लोकात पसरलेली आहेत. आपण मूळ जे आहे ते मूळ विसरलोय. परब्रह्म परमात्मा हे जे मूळ आहे ते विसरायला झालेलं आहे. त्याचा विचार त्यांनी आपल्याला करायला सांगितलं. आता होतं म्हणजे सत्वगुण वाढीस लागतो असं वर्णन झालं. मनुष्य काय तसं हळूहळू बुद्धी बळावते, चातुर्य येतं आणि झाडांच्या मुळांचा विस्तार, म्हणजे आता आपण सत्वगुणाचा विचार करतोय, तो सत्वांचा विस्तार व्हायला लागतो. काय म्हणतात बघूया. उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची निखे देरिया निघती निमिखे बावळजोनी. आता ते म्हणतात की उकलतेने ज्ञान, उन्मेख म्हणजे ज्ञान, असं जे ज्ञान विकसित होतं त्या विकसित होणाऱ्या ज्ञानामुळे प्रज्ञा कुशलतेची तिखे, बुद्धी चातुर्य रूप असं अंकुर फुटतो, छानपैकी तीक्ष्ण असा अंकुर फुटतो. आणि असे डिरिया निघती निमिखे बावळे जुनी, असे जोराने म्हणजे ते अंकुर असे लगेचच विस्तार पावतात, एका क्षणात निघतात. निघती निमिखे क्षणार्धात निघतात आणि विस्तार पावतात. आता माऊली छान वर्णन करणार आहेत. आत्ता सगळं आत्तापर्यंतचं वर्णन आपलं जरा थोडंसं भीती दाखवतो की काय बाबा आपण किती वासनेत अडकतोय, किती वासनेत अडकतोय. आता ते आपल्याला सांगतात की असं नाही, आपलं जे ज्ञान विकसित होईल बुद्धीच्या चातुर्याच्या मार्गानं, असं छान त्याला अंकुर फुटतील आणि छानपैकी त्याचा विस्तार होईल. मतीचे सोट व्हावे घाली ती स्फूर्तीचे निढावे बुद्धी प्रकाश घे धावे विवेकावरी. आणि मग जी काही मत म्हणजे आतून स्फूर्ती येते, स्फूर्तीचे नाही थांबे, असं काही आतून अंतस्फूर्तीचं जे बळ येतं आणि मग बुद्धीचे फोक वाढतात. स्वाभाविक स्फूर्तीचे धावे, सोट म्हणजे फोक, केळीचे हे असतात ना तसे बुद्धीचे फोक विस्तारतात आणि बुद्धी प्रकाश घे धावे विवेकावरी, आणि विवेकाच्या जोराने आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडतो. अंतस्फूर्ती म्हणजे आतूनच विवेक, बुद्धी म्हणजे विकास होतो. तेथ मेधारसे सगर्भ आस्थापत्री सगुंभ सरळ निघती कोंभ सत्प्रवृत्तीचे. छान छान सगळं होतं बरं. एकदा सत्प्रवृत्ती आली, सदाचाराचं हे आलं, सात्विक गुण आले की काय काय होतं. मग मेधारसे सगर्भ आस्थापत्री सगुंभ, तर म्हणजे एकदा का ती सामर्थ्य आलं, छानपैकी सत्प्रवृत्तीचे कोंब फुटायला लागले की मग त्या सामर्थ्यानं सगळे म्हणजे काय ओथंबून वाहतात पत्र, म्हणजे पानं सगळी सरळ निघती कोंब सत्प्रवृत्तीचे, सत्प्रवृत्तीचे कोंब फुटायला लागतात. छानपैकी निष्ठेची, मेधा म्हणजे बुद्धीची, धारणाशक्तीची असं सामर्थ्य वाढणारे कोंब फुटतात. सत्प्रवृत्तीचे जे कोंब असतात त्या कोंबांना जणू काही आस्थेची पानं यायला लागतात. छान माऊलींचं हे म्हटल्यावर काय त्यांना काय काय हे सुस्त आहे की आधी माणूस सत्प्रवृत्त होतो, म्हणजे आत्तापर्यंत आपण कुकर्माचं वर्णन ऐकलं, आता तो चांगलं आचरण करायला लागतोय. आणि असं सत्प्रवृत्तीचं आचरण केल्यावर काय घडतं तर त्याची आस्था वाढते भगवंताबद्दलची आणि त्या आस्थेचे कोंब, आस्थेची पानं फुटतात. सदाचाराची या सहसा टका उठती बहुअसा घुमघुमीती घोषा वेदपत्याचा. इतकंच काय, आता ह्या चांगल्या आचरणाचे जे एकदम कोंब फुटलेले आहेत ते कोंब फुटून जणू काही काय होत आहे तर वेदघोष मंत्रांचा उच्चार होत आहे, वेदरुचांचे ध्वनी ऐकू येत आहेत. आधीच्या सांगून झालं की वेदाने सांगितलेला विधिनिषेध पण ऐकला आणि निषिद्ध कर्म पण केली, आता उलट आहे असे वेदऋचांचे ध्वनी कानावर पडत आहेत. आणि अशा वेदऋचांच्या ध्वनीने आणखीन चांगलं आचरण, सदाचाराचे अंकुर फुटले आहेत. सज्जन मंडळी चांगली चांगली व्रतं, चांगलं वेदांनी सांगितलेल्या कर्माचं पालन करतायत, शास्त्राने सांगितलेले यज्ञ याग करतायत आणि अशा प्रकारच्या चांगल्या कर्मांची पालवी फुटते.
शिष्ठागम विधाने म्हटलं. शिष्ठागम विधाने विविध यागविताने ये पानावरी पाने पाली जाते. तर सांगतात की काय होतं तर इतकी यज्ञादी कर्म जी आहेत ती सगळ्या यज्ञाच्या ज्या याच्या आहेत, ऋषींनी दिलेल्या आज्ञा आहेत, त्या शिष्यांच्या आज्ञा, वेदांची विधानं आणि निरनिराळ्या प्रकारची यज्ञ यागादी सगळी कर्म ह्या जणू काही पानावर फुटलेल्या पानांनी ते कोंब पालवलेले आहेत. म्हणजे एका सत्वगुणाच्या बळाने हा वृक्ष कसा आता शोभून दिसतोय. मध्यस्थ असणाऱ्या मानवाचं खाली गेल्यावर काय काय घडतं त्याचं वर्णन पण आपण ऐकलं. आणि आता ह्याच माणसाने सत्वगुणाचा आधार घेतला की काय काय होतं ते पण आपल्याला त्यांनी सांगितलं. छान. चांगली कर्म केली पुण्य प्राप्त होतं. चांगली कर्म केली की चांगलं होतं. मग चांगल्या कर्माने मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो. तिथले पण भोग भोगायला मिळतात, चांगले भोग भोगायला मिळतात. अमृत प्राप्त होतं, उत्तमोत्तम सगळ्या प्रकारच्या सुखसोयी सगळे भोग सुखाचे मिळतात. आपण कल्पवृक्ष वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आता असं जेव्हा होईल म्हणजे पुण्याचं फळ भोगायला स्वर्ग मिळेल. आता इथे मनात प्रश्न येतो की असे सगळे भोग जेव्हा छानपैकी भोगायला मिळतात, अगदी सुख समृद्धी सगळीकडे आहे, इथे साधना होईल का? म्हणजे आपण पृथ्वी स्वर्ग पाताळ असा विचार केला तर, किंवा हा देह असताना आणि देहांचं पुण्यकर्म झालं तर स्वर्ग, आणि देहाने पापकर्म केलं तर नरकात जायचं वगैरे वगैरे सगळं ठीकच आहे. पण आपण इथेच याची देही याची डोळे याच पृथ्वीवरती विचार केला तर पृथ्वीवरती असं कंटाळवाणी, नुसतीच मौजमजा करणारी, कसंही वाचन करणारी, असं पण असेल किंवा उलट पण असेल की चांगलं वागणारी, सदाचरणी अशी पण मंडळी असणे. तर मग इथेच आपण स्वर्ग मृत्यू, स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ याचा विचार करू शकतो. मग कधी कधी असं वाटतं की ह्याच पृथ्वीवरती खूप ऐश्वर्य असणारी मंडळी आहेत, मग त्यांना आपण म्हणू की ते जणू काही स्वर्गात आहेत. पण ज्यांची अन्नान्न दशा आहे की रोज बिचाऱ्याला पोटभर अन्न पण मिळत नाही, तर ते बिचारे नरकात आहेत असं आपण म्हणायला काय हरकत आहे. म्हणजे स्वित्झर्लंडला राहणारे समजा आपण म्हणू की श्रीमंत मंडळी आणि अशा ठिकाणी राहतात तर स्वर्गात आहेत. आता प्रश्न असा आहे की अशा प्रकारे स्वर्गात असताना सगळी सुख उपभोगायला आहेत, त्यावेळेला साधना केली जाईल का? का तिथे पण भोगातच माणूस रमेल? असा आता पुढला प्रश्न आहे. म्हणजे भोगाची कल्पना निराळी आहे. चांगली चांगली कर्म ही मृत्यूनंतरही बंधनकारक आहेत. जर आपण चांगली कर्म केली असली तर त्या कर्माचं फळ आपल्याला मिळणार. वाईट कर्म केली तर नरकात, चांगली कर्म केली तर स्वर्गात हे मिळणार. तिथे आता स्वर्गाचं वर्णन केलं तर त्या स्वर्गामध्ये पुन्हा आपल्याला क्षीणे पुण्य मर्त्य लोक विश्रांती आहे ना, मग तिथले भोग संपल्यावर परत यायचं आहे. तर तिथे त्या स्वर्ग लोकातले भोग भोगत असताना अलिप्तपणानं या मुळाशी असणाऱ्या परमात्म्याची आठवण होईल का? म्हणून आपण असं म्हणतो की तो स्वर्ग आणि नरकाचा विचार जाऊ दे, निदान इथे आपण सगळ्या सुख समृद्धी आनंदात सगळ्या सुखात आहोत. मग आत्ता सुखात असताना या भोगांमध्ये अडकायचं की ईश्वराच्या म्हणजे परमात्म्याचा विचार करायचा, हा खरा म्हणजे प्रश्न आहे. नरकातल्याचा विचार करायला नको. नरकामध्ये काय काय गोष्टी आहेत, कायचं किती कष्ट करायला लागतात किंवा काय काय करावं लागतं, कर्माचे भोग आहेत म्हणून ते आपण त्रासदायक असेल असं वर्णन करूया. मी आपलं असं म्हणते की खरोखर याच पृथ्वीवरती अशा 2 प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात की स्वर्ग सुखाच्या सगळ्या गोष्टी उपभोग घेणारी मंडळी दिसतात आणि अशी पण आपल्याला दिसतात. त्यामुळे आपल्याला स्वर्ग आणि नरकाचं असंच याची देही याची डोळा आपण उदाहरणं पाहू शकतो. कधी कधी गमतीनं आपण मुंबईकर आहोत तर मुंबईकरांच्या बाबतीत असं म्हणता येतं की ज्यांचं समजा ऑफिस अगदी घराजवळ आहे तर आपण म्हणूया की वा वा अगदी स्वर्ग सुखच. मग त्यातल्या त्यात पृथ्वीवरती म्हणजे ठाण्याहून गाड्या सुटतात आणि डायरेक्ट भेटीला जायचं असेल तर मग ठीक आहे की निदान गाड्या तरी आहेत की बसून जाता येईल बाबा, ठाण्याहून सुटणाऱ्या गाडीने जायचं आणि डायरेक्ट तरी जायचं आहे. पण एखाद्याने समजा
नेरळ राहणारा माणूस आहे आणि त्याला पार तिकडे वेस्टर्न साईडला लेमंटन रोडला जायचं आहे. त्यांनी काय करायचं? तर ते म्हणजे नरकात जाणं आहे. तर असं आपण समजू शकतो की ते काय अगदी स्वर्गमृत्यू धरत नाही, की नोकरी तर करायचीच, पण ज्याचं अगदी घराजवळ ऑफिस आहे, तर मग त्याला म्हणायला पाहिजे ना, की तो अगदी स्वर्गातच राहतोय, असं आहे. तर आता हे जे काही आहे मनुष्य लोक म्हणजे काय, तर राजस कर्म. परत कर्म, परत सुख, परत काय दोन्ही, आणि मग ते चालूच. आपला प्रश्न असा आहे की ह्याच्यातून सुटका आहे की नाही. हे सगळं आपल्याला मान्य आहे. कर्म, कर्मभोग, पुन्हा जन्म. तर ह्याच्यातून आता सुटका आहे की नाही? तर हो, चांगलं वाईट कर्माने आपण बांधले गेलोय. चांगलं सात्विक कर्म करावं. ते सकाम नसावं. कामना मनात ठेवून नसावं. म्हणजे काही आपल्याला मिळावं यासाठी करू नये. छानपैकी मनापासून प्रार्थना करावी. अ, दुःखाचे प्रसंग येऊ नयेत असं म्हणून नाही चालणार. पण त्यावेळेला आपलं मनोधैर्य चांगलं राहावं. तुझी भगवंता साथ मला मिळावी. अशा प्रकारचा विचार, म्हणजे कर्म नको असं तर म्हणून नाही चालणार. कर्म करावंच लागणार आहे. पण आपलं नाव व्हावं म्हणून कर्म करायचं नाहीये. देणगी दिली तर आपलं पाठीवर नाव लिहावं अशासाठी करायचं नाहीये. कर्म आपल्या अंतःकरण शुद्धीसाठी करायचं आहे. असा सगळा विचार करायचा आहे. आपण आज पाहिलं की तमोगुण म्हटलं की अगदीच पशुपक्षी योनीमधला विचार केला. रजोगुणी म्हटलं तर आपण मनुष्य लोक. पण त्या मनुष्य जन्मामध्ये सात्विक कर्म केलं, निष्काम कर्म केलं, तर भगवंताकडे जाण्याचा मार्ग आपल्याला मिळतोय. हा खरा म्हणजे ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला म्हणजे माऊलीनं सांगायची गोष्ट आहे. खरा हा ना जो हा वृक्ष जो आहे, हा जगावेगळा आहे असं आपल्याला म्हटलं. पण या जगावेगळ्या वृक्षांनी आपल्याला जाणीव मात्र करून दिली. नुसतं आपलं वर मुळं, खाली शाखा, आणि आत्ता म्हटलं आपल्याला की वेदांची पण पानं त्याला आहेत, आणि असं त्रिभुवनाला म्हणतात तसा व्यापून तो आहे. अशा याचा विचार केला तर छान आपल्याला आजच्या 161व्या ओळीपासून विचार केला तर आपल्याला त्या वासनांपासून किंवा शब्दाधीन आपले जे विषय आहेत तिथपासून खाली कसं जावं लागतं याचं एक भयावह माऊलीने आपल्याला चित्र उभं केलं. पण लगेच आपल्याला सांगितलं, जर का याच मनुष्य देहामध्ये जे आपण कर्म करतोय ते जर सत्वगुणाकडे, सदाचरणाकडे आपण नेलं तर त्याचा परिणाम कसा होईल तोही आपल्याला त्यांनी सांगितला. त्यामुळे आज आपण 189व्या ओळीपर्यंत आलो आणि दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या की सत्वगुणाच्या बळाने हा वृक्ष कसा डवरलेला आहे आणि या मधल्या फांदीलाच हे सगळं शक्य आहे. अगदी वर ऊर्ध्वमूळ असणाऱ्या परमात्म्याकडे जाण्यासाठीचा आपला प्रयत्न आहे, त्याला ओळखण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे आज निदान आपण ह्या कर्मापर्यंत आलो की सदाचरणाने नेमकं काय घडतं, आणि तमोगुणी असो, ह्या शब्दस्पर्श रूप रसगंध या इंद्रियांमार्फत असणाऱ्या वासनांमुळे काय घडतं, या दोन्हीचा आपण विचार आजच्या ओव्यांमध्ये केला. पुढल्या वेळेला 190व्या ओवीपासून आपण पुढे बघूया. धन्यवाद.